मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी आता पोलीस स्टेशन जवळ येऊन पोहोचते. रिक्षा ती तेथे थांबवते. त्या पाठोपाठ सागरला देखील मुक्ता गाडी थांबवायला सांगते. सावनी आता रिक्षावाल्या काकांना विचारते, किती रुपये झाले तुमचे? मग आता ते म्हणतात 100 रुपये झाले. सावनी आता म्हणते, स्कॅनर देताय का? मग आता ती लगेच ऑनलाईन पैसे पे करते आणि लगेच पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते. सागर म्हणतो, चला ती आतमध्ये गेली हो. मग मुक्ता म्हणते, असं जाऊन नाही चालणार आपल्याला. आपण जर लगेच गेलो तिच्या पाठीमागे तर तिला लगेच संशयसुद्धा येणार. आणि अजून एक सांगू का, सावनी ना खूप हुशार आहे. ती अगोदर ना चेक करणार की आपल्या पाठीमागे कुणी आहे की नाही. कारण आपण जेवढा विचार करतो ना सागर, त्यापेक्षा ती पुढची आहे. ती कधी कोणत्या वेळी काय विचार करेल ना, याचा मी पुरेपूर अभ्यास केलाय. त्यामुळे आपण आता लगेच तिच्या पाठीमागे जायला नको. अगोदर काय करणार, ती पोलिसांना भेटणार आणि मग अभिषेक बरोबर बोलायला जाणार. आणि मग अभिषेक बरोबर बोलत असताना आपण तिला रंगेहात पकडायचं. चालेल ना? मग आता सागर म्हणतो, हो चालेल, तुमचा प्लॅन आहे, सो तुमच्याच मताप्रमाणे आपण घेऊयात. असं म्हणून आता सागर हा मुक्तावर खूप विश्वास ठेवतो. इकडे इंद्रा बिचारी खूप शांत बसलेली असते. ती रडत असते. त्याचवेळी मिहीर समजावतो, मावशी अगं तू अजिबात काळजी करू नको. होईल अगं सगळं ठीक. वेळेवर सगळ्या गोष्टी होतील. कोमलच्या मनातून अभिषेक जाईल आणि ती ठीकसुद्धा होईल. तेव्हा इंद्रा म्हणते, कसं रे होईल बाळा? हे बघ, बिचारीला हळद लागली, त्याचबरोबर तिला मेहंदी लागली. अरे मेहंदीचा रंग जाईल, हळदसुद्धा उतरेल, परंतु तिच्या मनात जो मुलगा आहे तो अभिषेक, मनातलं त्याच्यावरचं ते प्रेम कसं कमी होईल तूच सांग ना आता. अरे माझी गुणी पोर, अगदी शांत पोर, हे सगळं झाल्यापासून ना अगदी घुमसून घुमसूनच वागतीये. मग पुढे आता स्वाती म्हणते, अरे हे फिट्स वगैरे येणं ना तिला आत्ताच सुरू झालंय. मग म्हणूनच तिला असं वाटतं की तिला गुणी आणि सज्जन मुलगा मिळणं शक्यच नाहीये. मिहीर म्हणतो, आता हे काही लॉजिक आहे का? आणि कोमल काय वेडी आहे का? देवाने हे लग्न होऊ दिलं नाही, यामागे काहीतरी कारण असेल. आणि देवाच्या मनात काही ना काही चांगलं असतंच. हे पहा, देवाने ते लग्न होऊ दिलं नाही कारण कोमलच्या आयुष्यात एक गुणी आणि चांगला मुलगा असेल पुढे. आणि कधी कधी कसं होतं ना की माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात पण ती आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला नंतरच समजतं की अरेच्छा, हा तर आपल्या जवळच होता आणि आपल्याला कसा दिसला नाही. तेव्हा स्वाती म्हणते, मिहीर ऐक ना, तुझं बोलणं ऐकून एवढं छान वाटतं ना रे. मेन म्हणजे कोमलचा चेहरा उजळतो. त्यावेळी मिहीर म्हणतो, नाही स्वातीताई, हे बघ अगं समजतं, कारण ज्याच्यावर ही परिस्थिती येते ना तो कोणत्या नक्की कंडिशनमधून जातो हे मी स्वतः अनुभवलंय. मी त्यातून गेलोय. त्यामुळे वेळ लागतोच सावरण्यासाठी आणि मनाच्या जखमा भरायला तर वेळ लागतोच लागतो. तेव्हा स्वाती म्हणते, आज तू रिझल्ट घेऊन आलास ना बाळा मिहीर, त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर हसू तरी आलंय आणि कोमलच्या चेहऱ्यावर सुद्धा आज हसू आलंय. खरंच ती खूप खुश आहे अरे. मग आता इंद्रा म्हणते, हो खरं आहे. अरे मिहीर, तू कोमलला आधीपासूनच ओळखतो ना रे बाळा. आता तुझ्या याच गोड बोलण्याने तिला जरा शहाणपणा शिकवशील. तिला तिच्या या दुःखातून तू बाहेर काढशील का? खूप साधी आहे रे माझी मुलगी, खूप साधी आहे. असं म्हणून बिचारी इंद्रा पुन्हा एकदा रडू लागते. तिला कोमलशिवाय दुसरं काही सुचत नसतं, कारण कोमलच्या बाबतीत एवढा मोठा प्रसंग घडल्यामुळे आता इंद्रालाही काही सुचत नसतं. मग मिहीर आता इंद्राचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मावशी अगं तू ऐक ना जरा प्लीज. तू ना असं टेन्शन घेत राहू नकोस ग. मी कोमलला समजावीन माझ्या परीने अगदी व्यवस्थित. घरातील सर्वजण खूप अस्वस्थ आहेत, डिस्टर्ब आहेत आणि त्याचबरोबर सगळेजण रडतायत. हे पाहून मिहीरलाही बरं वाटत नाही. मग तो स्वातीला म्हणतो, स्वातीताई हे बघ, मी दुःख भोगलंय हे आणि वेळेत त्यातून बाहेरसुद्धा पडलोय. मी आता पूर्णपणे प्रयत्न करेन आणि कोमलला यातून नक्कीच बाहेर काढेन. त्यामुळे तुम्ही अजिबात आता काळजी करू नका. आणि स्वातीला त्याचबरोबर घरातील सर्वांना मिहीरचा खरंच खूप आधार वाटत असतो. कारण आता कोमल ज्या कंडिशनमधून जाते, मिहीर त्याच कंडिशनमधून गेलेला असतो आणि तो त्याचे अनुभव सांगत असतो. त्यामुळे कोमलला मी लवकरात लवकर यातून बाहेर काढेन असं प्रॉमिस देखील आता त्याने सर्वांना केलेलं असतं. आणि म्हणून सर्वजण कोमलच्या बाबतीत जरा शांत राहतात. तर दुसरीकडे मिहीर ऑफिसमध्ये जातो. तेव्हा तेथे एक गिफ्ट ठेवलेलं असतं. मग आता
त्याला आठवतं की त्या कोमलचं लग्न आहे म्हणूनच मिहिकाने साठी गिफ्ट दिलं होतं, परंतु हर्षने ते गिफ्ट मिहिरकडे पोहोचवलेलं नव्हतं आणि तो त्या गिफ्टकडे आता पाहतच राहतो, कारण टेबलवर ते गिफ्ट असतं मिहिरच्या ऑफिसमध्ये. त्याच वेळी आता त्याला मिहिकाचा कॉल येतो. तेव्हा मिहिकाचा कॉल आल्यामुळे एका क्षणातच मिहिर लगेच कॉल रिसीव करतो आणि म्हणतो, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. तेव्हा आता मिहिका खूपच खुश होते आणि विचारते, मिहिर म्हणजे तू माझाच विचार करत होतास का? मग आता तो एकदम शांत होतो, थोडा गोंधळतो, गडबडतो आणि म्हणतो, अगदी तसंच नाही. अगं, जे गिफ्ट दिलं होतं ना तू, ते माझ्या समोरच आहे. तेव्हा मिहिका विचारते, अरे मिहिर, नक्की कसलं रे गिफ्ट? अगं, तू कोमलला देण्यासाठी जे गिफ्ट आणलं होतंस ना, त्या गिफ्टबद्दल मी बोलतोय. आणि अचानक सिंगापूरला मला जावं लागलं आणि कसं आहे ना, मग असाइनमेंट आली म्हटल्यावर दादूसला म्हटलं की मीच जातो तिकडे, कारण कोमलचं लग्न होतं मध्ये. मग दादूस तिकडे गेला तर कसं होणार, या विचाराने मग मी सिंगापूरला गेलो. त्या मिहिका म्हणते, काही हरकत नाही, तू त्या घरामध्ये येऊन जाऊन असतं सुचणार आहे. मग ऐक ना, एक काम कर ना, वेळ मिळाला की ते गिफ्ट तू कोमलला दे, तिकडे गेला तर चालेल ना, आणि माझ्याकडून विश सुद्धा कर. अरे, लग्न छान झालं ना? तेव्हा मिहिर आता एकदम शांत होतो, तो काही बोलत नाही, त्याला धक्काच बसतो. त्यावेळी आता, अरे बोल ना मिहिर, मी काहीतरी विचारतीये ना तुला, लग्न छान झालं ना, असं मिहिका पुन्हा विचारते. मग आता तो म्हणतो, अगं मिहिका, त्यांचं लग्न नाही झालं, कारण तो मुलगा आहे ना, तो फ्रॉड निघाला. हे ऐकताच मिहिकाला धक्का बसतो. तेव्हा मिहिका म्हणते, अरे पण. तेव्हा मिहिर म्हणतो, अगं असंच आहे, आणि मी इथे आल्यानंतर मलाच ही बॅड न्यूज मिळाली आणि मलाही खूप मोठा धक्का बसला. अगं बिचारी कोमल परंतु पूर्णपणे आतून तुटून गेली आहे. अगदी ती भोळी होती गं, आणि कसं झालं तिच्या बाबतीत मी समजू शकतो या फिलिंग्स, कारण आपलं जमलेलं लग्न जेव्हा एखादं मोडतं ना, तेव्हा काय होतं ना, यातून मी गेलोय मिहिका. तेव्हा मिहिकाला आता धक्का बसतो, तर इमोशन्समध्ये आता हा पटकन असंही बोलून गेलेला असतो आणि त्यामुळेही त्याला वाईट वाटतं. तेव्हा ते दोघेही आता एकदम शांत शांत होतात. इकडे मुक्ता आणि सागर पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा आता ते दोघेही सावनीवर अगदी बारीक लक्ष ठेवून असतात. ती नक्की काय हालचाल करतीये, या सर्व हालचालींकडे त्या दोघांचं अगदी बारीक लक्ष असतं. आणि मग सावनीला माहीत नसतं की हे दोघे माझा पाठलाग करून इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यानंतर सावनी आता इकडे पोलिसांकडे जाते आणि त्यांच्यासमोर हात जोडत असते, काहीतरी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळी आता मुक्ता म्हणते, सागर तुम्ही पाहिलं ना, आपण प्लॅनिंगच्या एवढं जवळ आलो आहोत ना, की पहा आता सावनी जेव्हा अभिषेकला सोडण्यासाठी प्रयत्न करतीये आणि त्याला भेटण्यासाठी ती जात आहे आतमध्ये, तेव्हा बरोबर आपण तिला रंगेहात पकडायचं. चालेल ना? मग आता सागर म्हणतो, हो चालेल. आता अजिबात माघार घ्यायची नाही, हा सावनीचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड करायचा आणि आपल्या घरापासून तिला असं लांब ठेवायचं. मग आता त्या दोघांचा असा प्लॅन होत असतो. इकडे मिहिर स्वतःला आता सावरतो आणि त्याच्या भावनांवर कंट्रोल ठेवत तो म्हणतो, मिहिका अगं जाऊ दे ना प्लीज, नको हा विषय उगीच. आता मिहिका काही बोलत नसते. त्यावेळी मिहिर म्हणतो की अगं बोल ना मिहिका, किती वेळ झाले मीच बोलतोय. मग आता मिहिका स्वतःला जरा शांत करते आणि म्हणते की हे बघ मिहिर, अरे असा सहज फोन केला होता मी. मग आता मिहिर म्हणतो, काहीतरी काम असेल ना गं, बोल ना तू. तेव्हा आता मिहिका म्हणते, ते तू कोमलला गिफ्ट दिलं का तेच विचारण्यासाठी मी फोन केला होता. त्याचवेळी मिहिर म्हणतो, मिहिका ऐक ना, तू जरा शांत हो आणि मग नंतर मी तुला कॉल करतो, आपण नंतर बोलायचं का जरा. तेव्हा मिहिका म्हणते, बरं ठीक आहे, असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि बिचारी आता खूप रडत असते, कारण आता तिला काहीही करून मिहिरला हे सांगायचंच असतं की मिहिर, माझ्या पोटातलं बाळ ना फक्त तुझं आहे आणि माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू मिहिर, आय लव्ह यू. आणि मी तुला लवकरात लवकर ही गुड न्यूज सांगणारच आहे की हे पोटातलं बाळ आहे ना, ते तुझं आहे मिहिर, ते हर्षचं नाही आहे. आणि मी हर्षबद्दल तसा कधी विचार केला नाही आणि करणार सुद्धा नाही. मिहिर हे बघ, आपण लवकरात लवकर समोरासमोर भेटू आणि मग मी तुला हे सांगेन. असं म्हणून मिहिका आता पोटाला हात लावते आणि बिचारी खूप रडत असते. तिला मिहिरची सतत आठवण येत असते.
दुसरीकडे आता सावनी ही पोलीस स्टेशनमध्ये असते. पोलिसांबरोबर बोलणं झाल्यानंतर ती आता रुमालातून पैसे काढते आणि लगेच त्यांना देऊ करते. मग आता मुक्ता आणि सागर हा प्रसंग पाहतात आणि त्या दोघांनाही प्रचंड धक्का बसतो. सागर आता रागातच म्हणतो, तुम्ही पाहिलं का मुक्ता आता? अहो, ही पोलिसांना लाच देतीये. कशाला? तर त्या अभिषेकला सोडवण्यासाठी. तेव्हा मुक्ता म्हणते, आपल्याला माहीत नाहीये नक्की कशासाठी ती त्यांना पैसे देतीये ना, हेच आपल्याला कळत नाहीये. आपल्याला अगोदर जाणून घ्यावं लागेल ना. मग आता ते पैसे ती तेथे ठेवते आणि खूप वेळ अजून पोलिसांबरोबर बोलू लागते. आता या दोघांचं बोलणं अगोदर सागर आणि मुक्ता होऊन देतात आणि मग त्यानंतर सागर पटकन पुढे येतो आणि म्हणतो, काय चाललंय काय तुमचं? मग आता सावनी सागरला पाहते आणि तिला जरा धक्का बसतो. ती म्हणते, सागर, व्हॉट अ सरप्राईज, आणि तुम्ही दोघे इथे कशासाठी आला आहात? मग सागर आता रागातच म्हणतो, आम्ही इथे आलोय ना कशासाठी माहिती आहे का? अगं, तुला पकडण्यासाठी. कारण तू या पोलिसांना पैसे चारतेस ना, कशासाठी? लाच देतेस ना, कशासाठी देतेस? तर त्या अभिषेकला सोडवण्यासाठी. आणि आज अभिषेक त्याच्या साथीदाराचं नाव घेणार होता ना, आणि त्यामुळेच तू इथे आली आहे, बरोबर? मग आता ती म्हणते, अरे काही पण काय आरोप करतोस? त्यावेळी आता सागर म्हणतो, गप्पा बस, काही पण बोलू नकोस. अगं, तुला आता रंगेहात पकडलं ना, तू असा शब्द फिरवतीये, मला काही कळत नाही का? म्हणून तो आता खूपच चिडतो. तर आता सावनी तेथे उठून उभी राहते. तर पोलिसांना आता सागर चांगलाच सुनावतो आणि म्हणतो, काय हो, तुम्हाला अभिषेकच्या साथीदाराला सोडवण्यासाठी आम्ही मदत करा असं म्हटलो होतो आणि तुम्ही त्यांनाच मदत करताय, साथीदाराला मदत करताय का? या बाईने 4 पैसे दिले तर तुम्ही तुमच्या ड्युटीची बेईमानी करताय का? पुढे आता सागर रागातच विचारतो, काय हो, हिने किती पैसे दिले तुम्हाला? सांगा ना तुम्ही. मग आता मुक्ता म्हणते, सागर, तुम्ही स्वतःला कंट्रोल करा. अहो, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. मग सागर आता रागातच विचारतो, अहो, ही बाई ना ज्या घरात जाते ना, त्या घराला अशी वाळवीसारखी पोखरते. अक्षरशः घर ना ते तोडून टाका. अभिषेक मागचा खरा चेहरा ना हाच आहे. आणि तुम्ही काय करताय मिस्टर देशमाने? ड्युटीची बेईमानी करताय आणि वर्दीची बेईमानी करताय. अहो, तुम्हाला लाज वाटत नाही? असं म्हणून सागर हा खूपच चिडतो. तर मुक्ता म्हणते, सागर, अहो, स्वतःला कंट्रोल करा जरा, ते काय म्हणतायत ना ऐकून घ्या तुम्ही जरा, असं म्हणून ती त्याला शांत करते. तर आता मिस्टर देशमानेंना खूपच राग येतो. ते रागातच म्हणतात, हे पहा सागर सर, अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे सागर, कारण तुम्ही काय करताय काही माहीत नसताना इथे उलट आमच्यावर आरोप करताय का? अहो, तुम्ही सरळ माझ्यावर आरोप करताय की मी लाच घेतोय. कोण म्हणालं तुम्हाला की मी लाच घेतोय म्हणून? अहो, काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? दाखवा ना अगोदर मला पुरावा आणि मग बोला एवढ्या मोठ्या तोऱ्यात, असं आता देशमाने म्हणतात. त्यावेळी सागर म्हणतो, आत्ता मी पाहिलं समोर, ही बाया तुम्हाला पैसे देत होती आणि तुम्ही पैसे घेत होता, एकमेकांच्या हातात हात मिळवत होतात. याला काय म्हणायचं मग आम्ही? त्यावेळी आता आम्ही लाच घेतो का? थांबा, आता तुमच्याकडे बघतोच, असं म्हणून देशमाने काय करतात, मोरेंना बोलवतात आणि म्हणतात, या सागर कोळी आहे ना, यांना आतमध्ये टाका अगोदर. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो नाही नाही, असं म्हणून ती आता खूपच घाबरते. अहो, काहीतरी गैरसमज होतोय, जरा थांबा, आपण बोलूयात शांतपणे, असं म्हणून ती सागरला देखील अगदी शांत राहायला सांगते. मग आता देशमाने म्हणतात, हे पहा मॅडम, तुमच्या नवऱ्याला ना अगोदर सांभाळा, कारण सकाळी सकाळी असे ना टाकून आलेत असं वाटतंय मला. मग सागर रागातच त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो की अजिबात बोलायचं नाही मला, माइंड युअर लँग्वेज, समजलं? त्यावेळी आता ते म्हणतात की एक्सक्यूज मी तुम्हाला काय सांगतोय ना ते ऐका जरा, आम्ही पोलीस आहोत, आम्ही काही असे लाच घेणारे अधिकारी नाही आहोत. मग मुक्ता स्वतःच हे प्रकरण हँडल करत असते आणि म्हणते, आणि मीच त्यांच्या वतीने तुम्हाला सॉरी म्हणतीये, असं आता देशमानेंना सांगते. अहो, मला असं वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, पण या सावनी इथे अभिषेकला सोडवायलाच आल्या आहेत ना? त्याच वेळी आता सावनी म्हणते, बस कर मुक्ता, बस कर. अगं, किती संशय घेशील अजून तू माझ्यावर? अगं, उठ सूट, तुला काय मीच दिसते का? अगं, मागे लागावं म्हणजे किती मागे लागावं, यालाही प्रमाण असतं की नाही जरा? आणि एवढंच होतं तर मग मला घरात कशाला आणायचं?
तेव्हा मुक्ता म्हणते, हो, तीच चूक झाली ना आमची, तुमच्यावर दया दाखवली आणि तुम्हाला घरात घेऊन आलो आम्ही. आणि तुम्ही काय केलं, नेहमीप्रमाणे सगळ्यांचा अगदी विश्वासघात केलात, हो की नाही? अहो, आजपर्यंत ना तुमची फक्त आणि फक्त कशावर नजर होती तर पैशांवर, परंतु आज तर तुम्ही हद्द पार केली. माझ्या घरच्यांच्या इमोशन्सशी खेळलात तुम्ही. आता तर मी तुम्हाला सोडणारच नाही, असं म्हणून मुक्ता सावनीला चांगलीच धमकी देते. तेव्हा देशमाने म्हणतात, मॅडम, मला वाटलं होतं की तुम्ही थोड्या ना सेन्सिबल असाल, पण तुम्ही तर तुमच्या नवऱ्यापेक्षा जास्त गोंधळलेल्या दिसतायत. तेव्हा सागर मुक्ता आता एकमेकांकडे पाहतच राहतात, तर सावनी मात्र आता गालातच हसते. देशमाने पुढे म्हणतात, या मॅडम ना इथे कुणालाही सोडवायला आल्याच नव्हत्या मुळात. तेव्हा मुक्ता म्हणते, काय? अहो मॅडम, मी तुम्हाला फायनल सांगतोय, ह्या मॅडम कशासाठी इथे आल्या होत्या, तर त्यांचं वायलेट हरवलं होतं आणि त्याची तक्रार देण्यासाठी त्या इकडे आल्या होत्या. हे पहा त्यांची तक्रार, असं म्हणून आता देशमाने हे लगेच ती तक्रार जी केलेली असते ते लेटरच मुक्ताकडे देतात. मुक्ता आता ते लेटर वाचते आणि लगेच सावनीकडे पाहते. तेव्हा सावनी आता रागातच म्हणते, काय ग मुक्ता, कुणी जर तुझ्या मनात असा संशय भरवला ना तर तू त्याच्याकडे अगदी संशयित नजरेनेच पाहते आणि नेहमीचा तुझा हा फंडाच झालाय. आता माझ्याबद्दल लोक काय काय बोलतात त्यामुळे तू माझ्याविषयी असं मत बनवलं आहे आणि म्हणून तू मला नेहमी जज करत राहतेस. ते नाही का, जुन्या काळात बायका ह्या रुमालात पैसे घेऊन फिरायच्या, तशी माझी परिस्थिती झालीये. त्याबद्दलच ते सुद्धा माझ्यावर हसत होते, मलाही हसू आवरलं नाही. तेव्हा सागर रुमालाकडे पाहतो तर त्या रुमालामध्ये सावनीचे पैसे असतात. तेव्हा सावनी आता देशमानेंना सॉरी असं म्हणते. मग आता एनिवेज तुम्ही दोघे इथे काय करताय, असं आता सावनी हसतच विचारते. हे दोघेही एकदम गप्प गप्प असतात. म्हणूनच आता सावनी विचारते, अरे तुम्ही दोघे इथे कुणाला भेटायला आलात का? त्यानंतर सागर आता रागातच तेथून निघून जातो आणि सावनीने जो काही प्रश्न विचारलेला असतो ते उत्तर देण्याचंच तो टाळतो. तेव्हा मुक्ता म्हणते, सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, असं म्हणून तीही सागर पाठोपाठ आता जायला निघते. त्याचवेळी आता ते दोघेही तिथून गेल्यानंतर सावनी मनातच विचार करते, अगं मुक्ता, तू बावळट आहेस, बावळट. माझ्या स्पीडने येऊन अगं तुम्हाला कधीच पकडू शकत नाही, कारण ऑलरेडी मी तुझ्या खूप पुढे निघून गेली आहे. माझ्या पुढचं स्पीड तुला कधीही गाठता येणारच नाही, कारण मी तुला जिंकू देणार नाही कधी. इकडे आता सागर हा गाडीत बसतो, मुक्ता देखील त्याच्या शेजारी बसते. ती एकदम शांत शांत असते, काहीही बोलत नसते. सागर आता मुक्ताकडे पाहतो आणि तिला सॉरी असं म्हणतो की माझ्या अतिताईपणामुळे तुम्हाला उगीच हा प्लॅन फेल झाला, कारण मी उगीच घाई करत पुढे गेलो नसतो तर आता सावनीला आपण रंगेहात पकडू शकलो असतो. सॉरी मुक्ता, आय एम रिअली व्हेरी सॉरी, असं म्हणून सागर सारखी तिची माफी मागतो आणि खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. तेव्हा मुक्ता म्हणते, प्लीज तुम्ही असं सारखं सॉरी म्हणू नका, कारण तुम्ही जर लगेच आतमध्ये गेला नसतात आणि त्याचबरोबर क्षणभर थांबलो असतो तरीही आपल्या हाती काहीच लागलं नसतं सागर, कारण तिला काय करायचं आहे ना सागर, ते तिचं ऑलरेडी ठरलं होतं. अहो, आपल्याला असं वाटत होतं की आपण तिच्यावर नजर ठेवून होतो, पण कसं आहे ना सागर, अहो तीच आपल्यावर नजर ठेवून होती आणि म्हणूनच तिने हे व्हायलेट वगैरे हरवल्याचं नाटक केलं. अहो सागर, तुमचं काहीच चुकलं नाही, ॲक्च्युली माझंच चुकलं आणि मी तिला हलक्यात घेतलं. तेव्हा सागर म्हणतो, त्याच लायकीची आहे ती, तिची लायकी तरी काय आहे. पण हे पहा, चोर जर चोरी करण्यामध्ये जिंकला ना तरीही शेवटी तो चोर म्हणजे चोरच असतो. अशी हुशारी किंवा धाडस दाखवलं म्हणून तो असा हुशार होत नसतो. आपली हुशारी चोरी करण्यामध्ये दाखवली यामध्येच तो तिथे संपतो. आणि सावनी फ्रॉड आहे म्हणजे आहेच, आपल्यावर मात केली म्हणून ती हुशार व मोठी होत नाही मुक्ता. तेव्हा आता सावनीला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही. तुम्ही काहीही म्हणा सागर, परंतु आत्ता तिने आपल्याला मात दिली एवढं मात्र खरं आहे, असं मुक्ता आता म्हणते. अहो काहीतरी ना वेगळं असं, आपल्याला काहीतरी ना अशी विचित्र गोष्ट केली पाहिजे, म्हणजे असं काहीतरी ज्याचा विचार ना ती स्वतःसुद्धा करणार नाही सागर. आणि आपली हुशारी सुद्धा ना आपण जरा वेगळ्या पद्धतीने वापरूयात आता. म्हणजे कसं आहे ना, चोराच्या वाटा शोधण्यासाठी आपल्यालाही चोरासारखा विचार करावा लागतो. अगदी असंच तसं काहीतरी आपण करूयात आता.
तेव्हा मुक्ता आणि सागर आता त्याच गोष्टीचा खूप विचार करत असतात. त्यानंतर ते दोघेही आता घरी जायला निघतात. तेथे घरी आल्यानंतर ते पार्किंगमध्ये असतात. तेव्हाच आता सागर म्हणतो, मुक्ता थांबा ना. मग आता सावनी तेवढ्यातच आवाज देते आणि म्हणते, अगं मुक्ता, अगं थांब ना प्लीज. मग आता मुक्ता मागे रागातच तिच्याकडे पाहू लागते. त्याच वेळी आता मुक्ता विचारते, काय? मग आता सावनी म्हणते, अगं मुक्ता, तू अगोदर सांगायचंच ना की तुम्ही दोघेही पोलीस स्टेशनमध्ये चालला आहात म्हणून. निदान माझ्या रिक्षाचे पैसे तरी वाचले नसते का? सागर, अरे तुमची सुद्धा खेप अशी वायाच गेली ना. मी ना अगोदरच सांगायला हवं होतं, पण असो, आता येते, असं म्हणून ती लगेच आतमध्ये जायला निघते. त्याचवेळी तिचा मोबाईल आता खाली पडणार असतो आणि ती जोरात ओरडते आणि तो मोबाईल पुन्हा आता हातात घेते. मग मनातच म्हणते, मुक्ता, अगं तुझा आज जो काही चेहरा पडला होता ना, त्या पडलेल्या चेहऱ्याचा असा टॅटू काढून घ्यावासा मला वाटत होता. ओहो, किती मस्त चेहरा होता मुक्ता तुझा तो पडलेला. अगं मुक्ता, तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरीही तू सावनी होऊन कधीही म्हणजे कधीही विचार करू शकत नाही, कारण तुझ्या पुढे 4 पावलं मी आहे. त्यामुळे तू मुक्ता आणि मुक्ताच राहणार, असं म्हणून ती मोठ्या तोऱ्यातच सागर आणि मुक्ता समोरून जाते. त्याचवेळी मुक्ता मनात विचार करते, खूप झालं आता, ह्या सावनीचं ना अति होत चाललंय. आता मी काय करणार, तर मुक्ता होऊन नाही तर सावनी होऊन विचार करणार. इकडे मुक्ता आता रूममध्ये येते आणि तिला खूप त्रास होत असतो या गोष्टीचा. ती म्हणते, नाही सागर, आता बस झालं, या सावनीचं ना अति झालंय आता. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मी आता मुक्ता होऊन नाही तर सावनी होऊन विचार करणार. आता तिने दाखवून दिलंय सागर, की तिला मी ज्या कचरा पेटीतून इकडे घेऊन आले होते ना, ती तिची लायकी आहे, लायकी. मी ना तिला त्या कचरा कुंडीतच टाकून द्यायला हवं होतं. तेव्हा सागर आता मुक्ताला समजावू लागतो की मुक्ता, मुक्ता, अहो जरा शांत व्हा ना प्लीज, कारण तुम्हाला होणारा त्रास हा मी समजू शकतो. तेवढ्यातच सावनी आता तेथे येते आणि लगेच आतमध्ये पाहते, कारण या दोघांचं सगळं बोलणं ती चोरून लपून ऐकत असते. मलाही त्या सावनीला धडा शिकवायचा आहे मुक्ता, पण मी तरी काय करू? तिच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे नाही आहेत ना. तेव्हा मुक्ता म्हणते, अहो कसला पुरावा हवाय सागर आपल्याला अजून? जे आहे ना ते स्वच्छ आणि निर्मळ आपल्या पुढे आहे. तिने त्या अभिषेकला सपोर्ट केला, त्याचबरोबर आपल्या कोमलच्या आयुष्यात त्याला आणलं आणि कोमलच्या आयुष्याशी खेळ केला. कुणी अधिकार दिलाय तिला हे सगळं करण्याचा, असं रागातच मुक्ता विचारते. तेव्हा मुक्ता आता पुढे रागातच म्हणते, सागर, आता बस झालं या सावनीचं, मी आता अजिबात तिचं ऐकणार नाही. जो गुन्हेगार असतो ना, जो गुन्हा करतो ना, तो मोठा गुन्हेगार असतो, परंतु जो त्याचा गुन्हा लपवतो ना, तो सर्वात जास्त मोठा गुन्हेगार असतो. सागर, लक्षात ठेवा तुम्ही. आणि हा गुन्हा मी केलाय, मी तिला या घरात घेऊन आले, मी तिला आश्रय दिलाय. आणि सागर, जर हा गुन्हा आज मी सुधारला नाही ना, तर ती आपलं हे अख्खं घर पोखरून घेऊन जाईल. तर गुन्हेगार जर मोकाट सुटला ना, तर तो अख्खं घर पोखरून टाकतो आणि दुसऱ्यांना त्रास देतो, हे अभिषेकने सिद्ध करून दाखवलंय. अहो तुम्हाला कळतंय का, ही सावनी ना त्याच्यापेक्षा जास्त डेंजरस आहे. तिने आज सगळ्याचा कळस गाठलाय, आज या सगळ्याचा शेवट होणारच आणि आज त्या सावनीचा शेवट होणार म्हणजे होणारच. तेव्हा सावनी हे सगळं बोलणं ऐकते आणि तिला धक्का बसतो. आज जर मी सावनीचा माज उतरवला नाही ना, तर मी सुद्धा मुक्ता सागर कोळी हे नाव लावणार नाही. त्याचवेळी सावनी हे सगळं बोलणं ऐकून मनात विचार करते, ही मुक्ता एवढी का भडकली असेल, कारण हिच्याकडे तर पुरावे नाही आणि असं ती काय करणार आता. त्याचवेळी आता मुक्ता, तुम्ही नक्की काय करणार, सागर सारखा सारखा विचारतो. मुक्ता आता ड्रॉवर जवळ जाते आणि त्यातून एक असं पाकिट काढते, म्हणते की हा न्याय आहे, हे विष आहे, विष. तर सावनीला आता खूप मोठा धक्का बसतो की ही विष नक्की कुणाला देणार आहे. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सागरला मुक्ता सांगते की हे विष आहे आणि खिरीत घालून मी त्या सावनीला देणार आहे. आता तिला थोडं मळमळेल, मग ती तिच्या जीवाची भीक मागेल आणि मग तडफडून तडफडून मरून जाईल. त्यानंतर आता मुक्ता खीर करते, तर सावनी सर्वांना सांगते की या मुक्ताने ना खिरीच्या वाटीमध्ये विष टाकले, मला मरायचं नाहीये. तेव्हा घरातील सर्वांना धक्का बसतो, तर मुक्ता आता तिच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.